नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुरंदर, सातारा पाठोपाठ आता महाराष्ट्रातील या जिल्ह्याला पण मिळणार आयटी पार्क. राज्यातील हजारो तरुणांना मिळणार जॉब. महाराष्ट्रात सद्यस्थितीला पुण्यातील हिंजवडी इथं देशातील दुसरं मोठं आयटी पार्क अस्तित्वात आहे. यामुळे पुण्याला आयटी हब असा दर्जा प्राप्त आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक नवयुवक तरुण पुण्यातील हिंजवडी इथं कामासाठी येतात. हिंजवडीमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळालाय. पुण्याच्या एकात्मिक विकासात येथील आयटी पार्कचा मोठा सिंहाचा वाटा राहिलाय आणि पुण्याला लवकरच दुसरे एक मोठं आयटी पार्क मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पुणे जिल्ह्यातील पुरंदर इथं आयटी पार्क उभारणं प्रस्तावित करण्यात आलंय. पुरंदर पाठोपाठ साताऱ्यात सुद्धा आयटी पार्क तयार करण्यात येणार आहे. साताऱ्यातील आयटी पार्कच्या प्रकल्पाला देखील वेग आलाय. महत्वाची बाब म्हणजे सातारा इथं आयटी पार्क तयार करणाऱ्या आधी टाटा टेक्नॉलॉजीकडून ट्रेनिंग सेंटर विकसित केलं जाणार आहे आणि या ट्रेनिंग सेंटरमध्ये हजारो तरुणांना आयटी सेक्टरशी निगडीत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. दरम्यान आता हिंजवडी, पुरंदर आणि सातारा पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका बड्या जिल्ह्याला आयटी पार्कची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर इथं सुद्धा आयटी पार्क विकसित केलं जाणार आहे. कोल्हापूरच्या आयटी पार्कचा विषय आता मार्गी लागलाय. खरं तर कोल्हापूरच्या आयटी पार्कचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर होता, मात्र आता तो प्रत्यक्षात जमिनीवर उतरतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना कोल्हापूर आयटी पार्कसाठी शेंडा पार्क इथं जागा देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे आता कोल्हापूरकरांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. जिल्ह्यातील हजारो हातांना काम मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयटी पार्कसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा एक सविस्तर प्रस्ताव आणि त्यावरील पुणे विभागीय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण अहवाल अप्पर मुख्य सचिवांना प्राप्त झालाय. दरम्यान आता मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर कोल्हापूर आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी अप्पर मुख्य सचिवांकडून जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. खरं तर आयटी पार्कला शेंडा पार्क येथील कृषी विभागाची जमीन घेण्यात येणार असल्यानं कृषी विभागाला पर्यायी जागा देण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष घातलं होतं. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात आमदार क्षीरसागर यांनी सुद्धा याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार महाडिक यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं आयटी पार्कसाठी 34 हेक्टर, जिल्हा क्रीडा संकुलसाठी 6 हेक्टर आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी 2 हेक्टर अशी एकूण 42 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव यांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार आता कोल्हापुरातील आयटी पार्क यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांकडून प्राप्त झाले. अर्थात आता कोल्हापुरातील आयटी पार्कचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विषय मार्गी लागणार असल्याची आशा व्यक्त होते. म्हणजेच पुरंदर, सातारा आणि कोल्हापुरात आयटी पार्क तयार झालं तर महाराष्ट्रात एकूण 4 आयटी पार्क असतील. कोल्हापुरातील आयटी पार्क हे राज्याचं 4थं आयटी पार्क राहणार आहे.